हॅलो गाईज, हॅपी गुढीपाडवा. या ना ब्लॉगमध्ये जरा नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मला खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही चाललोय फुलं घ्यायला. मेहंदी पण काढली मस्त मस्त. मी तर पायारकी पण काढली, पण आम्हाला शूट करायचं त्यासाठी मला काढायला सांगितलं. हिला कंटाळा आला होता रात्री, आणि रात्री 2:30 वाजता हिने स्वतःच्या हातावर मेहंदी काढलेली. म्हणजे किती मतलबी आहे तुम्हीच मतलब नाही. आता हिला दुपारी काढते. मी जमून आले होते, कंटाळले होते, लगेच कसं मेहंदी काढणार तुम्हीच सांगा. चला आता आम्ही जरा फुलं वगैरे घेऊन येतो आणि आलोय फुलं आणायला. आता फुलं तर काय आम्हाला जास्त कुठं दिसत नाहीये. आता जेवढे भेटतील तेवढ्याच भागवावं लागलं आहे की नाही गं. बघू आता कुठं भेटतं ते. रात्री आणायचं आम्ही विसरून गेलो, बाकी सगळं आणलं, फक्त फुलंच विसरलो. गाईज फुलं घेऊन आम्ही आलेलो. एवढे महाग फुलं, हां महाग फुलं दिलेत ना एवढे. जाऊन द्या आता काय लागतात म्हणल्यावरती घेतले. काय सांगायचं होतं मला, अजून काहीतरी बोलायचं होतं, विसरून गेली मी. हां आम्ही मॅचिंग ड्रेस घातले हे पण मला बघून सेम सेम छान दिसतंय ना. कमेंटमध्ये सांगा आम्ही कसं दिसतंय. चांगले कमेंट करा. काय तसं नका म्हणू पॅन्टवाले दिसतं असं तसं. आज लेट झालं आम्हाला खूप. अजून आम्हाला घरी जाऊन रांगोळी काढायची आहे, परत हार बनवायचा आहे, आणि हे सगळे असले कामं आमच्या घरले आम्ही दोघीच करतो. दुसरं कोण नाही करत. असं नको म्हणू. आमच्या घरचे डायरेक्ट म्हणतात तुम्ही करा, नाही तर काहीही करा. आम्हाला सांगतो पण झालेलं पाहिजे. हो झालेलं पाहिजे त्यांना काम. चला आता हार करायचा आहे, रांगोळी काढायची, अजून गाडी पण धुवायची आहे. गाडी धुवायची मी विसरून गेले होते. आता डायरेक्ट गाडी धुवायची, हार वगैरे करू. तर गाईज आत्ताशी मी घेतलाय हार बनवायला. आता ह्याला काय माहिती किती वेळ लागतं, अजून बाकीची पण कामं करायची. रात्रीच करायला पाहिजे होतं हे सगळं खरं तर, पण लक्षात नाही राहिलं. लक्षात होतं, लेट झालं होतं. हार बनवायचा आहे, अजून गाडी धुवायची आहे. आता गाडीला हार नाही बनणार, त्याला गाडीची पूजा फक्त फुलांनी करणार आहे, कारण खूप मोठा हार बनवत बसावं लागेल. तर गाईज देवपूजा वगैरे झालेली आहे सगळी. बाहेर रांगोळी पण काढली आहे, ती पण दाखवते मस्त. गाईज रांगोळी मस्त आली ना, जज नका करू माझ्या रांगोळीला. माझी मेहंदी पण बघा मीच काढली आहे. गाईज गाडीची पूजा झाली. आता माझा व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं म्हणून आता मी असंच बॅक साईडला गेलं. सगळी कामं सोडून इमर्जन्सीमध्ये आम्ही निघालो निकिताचं फोन नीट करायला. चालूच होत नाहीये, बंद पडलंय. नाहीतर काय सगळी कामं चालली होती, कामातलं तर चांगलं गॅन गेलं उचलून. आता पहिले हिचा फोन नीट करायचा, मग बाकीची कामं करायची. म्हणजे आम्ही येडे. फोनपेक्षा काही इम्पॉर्टंट नाहीये गाईस. शपथ लय कंटाळले आज आम्ही. तिकडे गेलो हिच्या घरी, निकिताच्या घरी. इथं लॉक लावून हिथली चावी तिथं विसरून आले आम्ही आता. आणि ही पोरगी इथं बसून दात काढती. हिला बोलले होते चावी घेऊन. चल आता काय ऑप्शन नाही दुसरा, आता जायलाच लागणार आहे. मंद मी लय दमले यार. हसते गायची.